कालपासून थोडीशी पावसाने उसंत घेतलेली असल्यामुळं अपेक्षा ही आहे की नदीपात्रातलं पाणी अजून खाली जाईल. कोयनेतून सोडत असलेलं पाणी याचीही थोडीशी तिथे येणारं पाणी कमी यायला लागले आणि म्हणून सोडलेलं पाणी देखील कमी झालेलं आहे. वारणा धरणातली तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे 20,000 क्युसेकच्या ऐवजी 16,000 क्युसेकवर आता पाण्याचा डिस्चार्ज आहे. शेवटी जलसंपदा विभाग प्रयत्नपूर्वक पाणी लवकर पुढे जाईल हे बघण्याचा प्रयत्न करते आणि नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण दिसत नाही. काही भागात सांगली शहराच्या थोडंसं पाणी गेलेलं आहे. त्याचबरोबर वारणेच्या काठातली काही गावं आणि विशेषतः भरतवाडी आणि कनेगाव या ठिकाणच्या नागरिकांना थोडंसं पाणी शिरल्यामुळं थोडी अडचण तयार झाली आहे. शक्यतो सर्व ठिकाणी यंत्रणा सुसज्ज दिसते आणि त्यामुळे आणि पाणीही आता हळूहळू कमी होतंय. त्यामुळं मला वाटतं तूर्त तरी लगेच पूर येईल असे दिसत नाही. ढगफुटी किंवा अचानक काही गोष्टी झाल्या तरच काही संभव आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहायला पाहिजे. पण सध्याची परिस्थिती बघता पावसाने उसंत घेतलेली आहे आणि त्यामुळं थोडासा दिलासा आपल्याला मिळालेला आहे.